आणि इथे काय ड्रॉफ्ट. ओ माय गॉड. कॅच ड्रॉफ्ट होत असताना आपण पाहू शकाल. आता इथून जर आपण पाहिलं तर किशोरने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड, मला जीवनदान मिळालंय परंतु येणाऱ्या या बॉलमध्ये माझा धमाका पहा. 1 रन मिळते. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न कोणत्याही प्रकारचा केला गेला नाही. कारण ज्या पद्धतीने असं वाटलं एका क्षणाला की व्हाईट बॉल येईल सुशांतला असं वाटलं होतं, परंतु परफेक्ट लाईनच्या आतून चेंडू यावेळेला निघून जातोय आणि पंच दर्शवतायत रेफर केलं गेलं एक बॅटिंग करणाऱ्या टीमने. या आपण चेक करूया. थर्ड अंपायर रेफर करण्यात आलेला आहे कारण एक एक रिव्ह्यू हा मात्र प्रत्येक संघाला देण्यात आला आहे. व्हाईट बॉलचा मात्र इशारा ओरिजिनल डिसिजन आहे, परंतु हा डिसिजन पेंडिंग. फेअर डिलिव्हरी आणि इथून रिव्ह्यू गमावलेला आहे. नितीनजी काय म्हणतील. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. धन्यवाद. आपण पाहताय जबरदस्त मॅच मनीष 11 विपक्ष आपण पाहतोय रॉकी ग्रुप बी. मॅचला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर झेल टिपण्याची संधी होती, तदनंतर झेल निसटला गेला, त्यानंतर बाईच्या स्वरूपात ही धाव ऍड केली गेली. 2 धावा स्कोर कार्डवर आहेत. आज खरोखर आमचं भाग्य आहे की आज 2 दिग्गज समालोचक त्यांच्या समवेत आज समालोचन करण्याची संधी प्राप्त दिली. शुभमजी पाध्ये साहेब आपले मनपूर्वक आभार. मंगेश दादा आपले आभार. यावेळेस मात्र एक जबरदस्त स्ट्रोक बघा झेल सुटण्याचे परिणाम. तुम्ही सांगितलं होतं जलवा पाहायला मिळेल आणि तोच पाहायला मिळाला. किशोरच्या बॅट मिळतोय षटकार 6. मात्र कॅच ड्रॉप झाल्यानंतर कोणताही फलंदाज अशा प्रकारचे चान्सेस वारंवार देणार नाहीये. किशोरच्या बॅटमधून षटकार आला, त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. मूर्ती लहान त्या ठिकाणी भरपूर वेळ धावत होते, परंतु त्यांना बीट केलं आणि सरळ चेंडू निघून येतोय. किशोरच्या बॅटमधून 4 रन. पाच बॉलचा एकत्रित खेळ संपन्न झालाय. किशोरचा झेल सुटल्याचा परिणाम धावांवरती पाहायला मिळतोय. ग्रेट डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. पहिलं षटक कंप्लीट झालंय. आकाश गावड काही वर्षांमध्ये गेले 2 ते 3 वर्षांमध्ये स्वतःला त्याने सिद्ध केलंय आणि म्हणूनच सफाळी विभागातील आता खेळाडू त्याला प्रसिद्ध करण्यासाठी तयार झालेले आहेत. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 12 रन झालेले आहेत. नितीन पाटील, ज्या पद्धतीने मात्र सुरुवात झाली, किशोरचं मी कौतुक करेन. एका साईडला आकाश गावडने झेल सुटल्यानंतर षटकार चौकार आल्यानंतर सुद्धा कमबॅक केलं, म्हणजे दोन्ही खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. नक्कीच नक्कीच आकाशचंही कौतुक करावं लागेल. त्याप्रमाणे आपण किशोरला विसरून चालला नाही, कारण किशोरला जर निसटला गेला तदनंतर एक षटकार चौकार त्यांच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळालाय. टीमची टोटल पाहिली तर प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतात मनीष 11 12 धावा बिनबाद. प्रसाद आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. इथून प्रसाद कशा प्रकारची गोलंदाजी करेल, कारण दोन्ही हार्ड हिटर फलंदाज सुशांत आणि किशोर आपण पाहत आहेत. हवाई फायर करण्याचा प्रयत्न होता, अगदी बॅटच्या रडावर चेंडू आला नाहीये. सिंगल मैल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय, हा ना करताना अगदी 2 धावा सहज परिपूर्ण केल्या जात आहेत. लेग बायचे संकेत पंच दर्शवत आहेत. स्कोर कार्ड मध्ये धावा झाल्या ते एकूण 14 बिनबाद. अंश त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिल्डिंग करण्यासाठी सज्ज आहेत. थर्ड मॅनचे फिल्डर. फार वय वर्ष कमी आहे, परंतु जिद्द पहा. मात्र या वयामध्ये आपण सातत्याने पाहिलंय की क्रिकेटपासून आता खेळाडू दूर राहत नाहीयेत. एक काळ भरपूर वेगळा होता, परंतु आता मात्र अपकमिंग यंग टॅलेंटेड खेळाडू निर्माण झालेत. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने संघ जरूर 14 वर 0. दुसऱ्या षटकातील 2 बॉलचा खेळ झालाय. 14 रन झालेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. ऑन साईडला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत फार वेगाने,
एक रन मिळेल. फक्त आणि फक्त एक रन येताना पाहायला मिळते. नितीन पाटील आपण ऑब्झर्व केला असेल की आकाश गावड त्यानंतर अजय पाटील व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर एवढे एक्सपिरियन्स प्लेअर नाही आहेत. निखिल पाटीलवरती दारोमदार कर्णधार पदाची माळ त्याच्या गळ्यामध्ये दिली आणि तिथून त्याची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पहा, अप्रतिम पाहायला मिळते. एका साईडला एक्सपिरियन्स खेळाडू पाहायला मिळत आहेत किशोर सारखा. नक्कीच कौतुक करावं लागेल रॉकी ग्रुप बी टीमचं, चांगली कामगिरी करतायत. इथे शीतकच्या डिपेंड विकेट रिझर्वमध्ये सिंगल मिळेल. या सिंगलच्या अगदी मदतीनं स्कोर कार्डवर टीम जाऊन पोहोचले 16 ऑन द स्कोर कार्ड, 16 धावा बिनबाद. नक्कीच. आणि हे बॅटल जर आपण पाहिलं तर एका साईडला आपण पाहतायत रोहिदास पाटील यांचा संघ पाहायला मिळतो, एका साईडला बॅटल भूपेश पाटील रॉकी दादा यांचा संघ पाहायला मिळतो. म्हणजे दोन्ही मैत्रीपूर्ण संबंध आहेत असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. 16 रन. नक्कीच म्हणजे रॉक स्टार मॅच होईल. एका बाजूने टायगर दादा, दुसऱ्या बाजूने रॉकी दादा. हो हो हो, सुंदर सुंदर अप्रतिम चेंडू, क्या बात आहे. चांगला बॉल पाहायला मिळतो. प्रसादने झेल सुटल्यानंतर आता गोलंदाजीमध्ये मी चांगली कामगिरी करेन हा त्याचा आत्मविश्वास पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात आकाशने 12 धावा खर्च केल्या जरूर, परंतु या षटकामध्ये सुद्धा 4 रन आतापर्यंत 5 बॉलमध्ये खर्च केले. चांगली गोलंदाजी. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर मात्र पुढे सरसावेल. स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे येईपर्यंत चेंडूने हुलकावणी दिली आणि सरळ चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी 4 रन. समाप्त केर मनीष 11 टीम आपण पाहत आहेत. 10च्या सरसने 20 धावा स्कोर कार्डवर आहेत. येणारे अजूनही 12 बॉल आहेत आणि इथून 10च्या पुढे सरासरी न्यावी लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल, परंतु विकेट्स बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी विकेट्स खूप महत्वाचा आहे. तिथे फटका फसला गेलाय की काय क्षेत्ररक्षक सेल खाली. आता मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये फलंदाज. बॅक टू द पॅव्हलियन, गॉन. अतिशय चांगला दर्जेदार झेल टिपला गेला. चिन्मय त्या ठिकाणी पुढे सरसावले होते. पहा तुम्ही बाउंड्री लाईन टच असता अशा वेळेला जरूर हळूहळू आपण पाहतायत रिमझिम पाऊस असतो, डोळ्यावर ते मात्र पाणी येतं, परंतु जे प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं चिन्मयचं अप्रतिम आपण पाहू शकतायत. मॅग्निफिसेंट कॅच एक चांगल्या झेलमध्ये परावर्तित केलं. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. 20 वर पहिला धक्का किशोरच्या स्वरूपात मनीष 11 टायगर स्पोर्ट्स या टीमला. ऑन साईडला फटका तर छान आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, त्याच्या माथ्यावरून चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. SP बॉयज ट्रॉफी षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 26 ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज गोल ट्रॅकवर पुन्हा एकदा. हो हो हो, थोडीशा धीम्या गतीने चेंडू. बॅट्स मात्र आधीच फिरले ते. राहुल स्वतःवर नाखुश जरूर पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. षटकार आला. षटकारानंतर फार दबाव असतो गोलंदाजावर, परंतु त्या दबावाला न जुमानता मी चांगली गोलंदाजी करेन हा त्याचा आत्मविश्वास करनचा पाहायला मिळतोय राहुलच्या अगेन्स्ट. ऑन साईडला सोडणार नाहीये. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट, पिकअप शॉट होता. क्लास. राहुलच्या बॅट मधून दर्शवत असताना पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, एक लॉंगेस्ट सिक्सर पाहायला मिळतोय. मॅक्झिमम जर आपण पाहिलं तर 74 मीटरवर जाऊन चेंडू आदळला. 32 ला 1. 32 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक सध्या 3 आपण पाहत आहे. 4 बॉलची समाप्ती झाली.
इथून डॉट बॉल हे कमबॅक करावं लागेल. आणखीन एखादा डॉट बॉल येतोय तर कमबॅक असेल, कारण 2 षटकार आतापर्यंत जरूर पाहायला मिळत. या ओव्हरचा विचार केला तर शेवटचा बॉल असेल. टीमची टोटल 32. पुन्हा एकदा डॉट बॉल म्हणजे कौतुक करावं लागेल. 2 षटकार 3 डॉट बॉल 1 विकेट म्हणजे 4 डॉट बॉल आतापर्यंत या ओव्हर्स मध्ये आले. 2 षटकार आले सर. निश्चित स्वरूपात 3 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना मनीष 11 टायगर स्पोर्ट्स टीमची जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. आता शेवटचे 6 बॉल आहेत. पहिल्या षटकात 12 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 8 धावा आल्या, त्यानंतर आपण पाहिलं तर या षटकामध्ये 12 धावा आल्या. म्हणजेच एकंदरीत प्रत्येक षटकागणिक चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट कसं खेळावं हे दोन्ही फलंदाजांनी जाणलंय. परंतु आता इथून 6 बॉलमध्ये माइंड सेट करतायत, विचार विनिमय करतायत की राहुल आणि सुशांत एका साईडला आपण पाहतायत की सांगतायत की आता आपल्याला काहीतरी गेअर चेंज करावा लागेल. म्हणजे 6 बॉलमध्ये निदान 2 तरी बाहेर मात्र ठोकावे लागतील षटकार, तरच कुठेतरी आपल्याला एक फायटिंग टोटलकडे वाटचाल करता येईल आणि प्रतिस्पर्धी संघावर अडचणीत आणू शकतील. इथून 50चा आकडा माइंड मध्ये फिट केला असेल आणि त्या दृष्टीने बॅटिंग करावं लागेल. परंतु समोरचं गोलंदाजीकडे टीम सांगत असेल 10 ते 12च्या आतमध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. शेवटचे 6 बॉल आहेत. पार्थ आलाय गोलंदाज ट्रॅकवर. एक छोटा युवा गोलंदाज आपण पाहतायत. मागच्या मॅच मध्ये काही जबरदस्त गोलंदाजी केली होती. फिरकीचा मारा केला होता, व्हाईट बॉल. पंच दर्शवतायत एकदा ऍड केली जाईल. 33 रन्स ऑन द स्कोर कार्ड. नक्कीच मागील मॅच मध्ये मी उल्लेख केला होता. रॉकी ग्रुप चषकामध्ये आपण पाहिलं ओम फार कमी वर्ष पाहायला मिळाला आणि त्याची प्रो लिंक स्पोर्ट्सला जी मात्र जरूर व्हायरल झाली होती, जी व्हिडिओ आपण पाहू शकलात, अजून सुद्धा ते आपण पाहू शकाल. आता रबर बॉल मध्ये त्याने पदार्पण केलंय. काय जिद्द आहे. ऑन साईडला त्या रेंज मध्ये आला, गुडघ्यावर बॅलन्स करत स्टायलिश शॉट, झन्नाटेदार खणखणीत षटकार. 6. संख्या 39 39 ऑन द स्कोर कार्ड. 39 धावा स्कोर कार्ड वर गोलंदाज पुन्हा एकदा ओम. यावेळेस पुन्हा एकदा वेट अँड वॉच केलंय. चेंडूला अगदी भिरकाव दिलाय लॉंग लेगच्या रिझन मध्ये. चेंडू होईल फरार. सीमा शपार हाय तोय चौकार. 4. एकाला मिळतात. ऑन साईडला जरूर खेळले गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 रन्स मिळतील. सुशांतच्या बॅट मधून मनीष 11 टायगर स्पोर्ट्स टीम जाऊन पोहोचते ती फलकावर. आता तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. डायरेक्ट फिट. व्हॉट अ थ्रो. एक्सलंट फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण स्वीकारलं त्या ठिकाणी. आकाश स्वतः येत आहेत. मॅग्निफिसंट थ्रो. परफेक्ट पाहिलं होतं आणि निखिलला दाद द्यावी लागेल. निखिलने मात्र या वेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलं. MS धोनीची मात्र या ठिकाणी जरूर आठवण करून दिली गेली. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकता त्या 2 धावा पहा. आकाश थोडेसे लेझी राहिले होते. त्यानंतरचा हा थ्रो धावत धावत आले असं वाटलं बॅटरला. मात्र सुशांतला असं वाटलं की 3 धावा कंप्लीट होतील, परंतु राहुल तिथपर्यंत पोहोचले नाहीत आणि परफेक्ट त्या वेळेला स्टम्प्सला जाऊन चेंडू आदळला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात राहुल गॉन. नेक्स्ट मॅचचा टॉस आई जीवदानी खोडावे पाडा वर्सेस एका साईडला SP सतीश पाटील प्रेझेंट SP एन्जॉय ग्रुप. या 2 टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. 45ला 2. शेवटचे 3 बॉल आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दीपक पाटील, रोहिदाजी पाटील टायगर, त्यानंतर आपण पाहू शकतायत स्वतः करण पाटील असे त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. एक लेफ्ट हँड हँडसम क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये.
ह्या वेळेला आतमध्ये येणारा चेंडू होता. निखिल चांगला थ्रो आणि यस, ह्या वेळेला सुशांतला परतावं लागतं. करणने हे काय केलं? करणने मात्र या ठिकाणी जरूर काहीच सुचलं नाही. त्याला फक्त धाव घेण्याच्या प्रयत्नात सुशांतला असं वाटलं मी पोचेन, परंतु करणला तिथेच थांबायचं होतं. परंतु करणने क्रीज सोडले आणि इथे मात्र आता पश्चातापाची वेळ येताना आता इथून धावसंख्या स्थिर राहिले 45. म्हणजे 2 बॉलचा इफेक्ट यावेळेला पडेल का याकडे लक्ष असेल. आकाश गावड जात आहेत, ओमला यावेळेला काहीतरी कानमंत्र देत आहेत. निखिल त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. निखिल गावड पुढे सरसावत आहेत आणि त्याला सुद्धा कानमंत्र देत आहेत. म्हणजे एक चांगला कर्णधार कसा असावा हे आपण सातत्याने पाहिलंय. जसं दक्षिण आफ्रिका वर्सेस आपण पाहिलं होतं, जो सामना ऑस्ट्रेलिया WTC चॅम्पियन्स, आणि काय जबरदस्त अप्रतिम चांगली खेळी. असं वाटलंच नाही की ऑस्ट्रेलिया संघ मात्र पराभूतच्या छायेत जाईल, परंतु कर्णधार आपण पाहिलं तर टेम्बा बाउमा या खेळाडूने, ज्या कर्णधाराने जबरदस्त कॅप्टनशिप करत आपण पाहिलं की विजयावर शिक्कामोर्तब केला गेला. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तुमचे गेम प्लॅनिंग सुद्धा खूप महत्त्वपूर्ण असतात. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांकडे अपील जरूर केली होती की बॅटची एज आहे, परंतु तेवढे शार्प सादिक राजापूरकर सर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कारण हे पंच आहेत घाट घाट का पाणी पियाय असं म्हणायला हरकत नाहीये. 46ला 3, 46 रन, लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा ओम सरळ बॅटचा वापर जरूर केलाय. स्टेप आउट होऊन खेळलेत. सेफ झोन मध्ये आहे. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आहे. फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु 2च धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागतं ते अमितला. संघाची धावसंख्या 48 झाले. प्रथम बॅटिंग करत असताना मनीष 11 टायगर स्पोर्ट्स टीमची आता शेवटचा बॉल असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं. आई जीवदानी खोडावे पाडा वर्सेस SP बॉईज, अर्थातच सतीश पाटील प्रेझेंट एन्जॉय ग्रुप. यावेळेला खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू ऑफ साईडला निघून येतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. करण मात्र त्या ठिकाणी पोचेल का तर नाही. तिसरी रनआउटची विकेट पाहायला मिळते या पहिल्या इनिंगमध्ये. 2 धावा कंप्लीट, 50 धावा एक्झॅक्टली फलकावर लगावले गेलेत. 51 धावांचं लक्ष्य मनीष 11 टायगर स्पोर्ट्स टीमने प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवले गेले. अर्थातच रॉकी ग्रुप B या टीम समोर गेल्या मॅचचा विचार केला तर आकाशने 44 धावा कुठल्या होत्या. आता या मॅच मध्ये शानदार प्रदर्शन करेल का याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या हलकासा बदलाव पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत. हिंदीचा आवाज प्रशांतजी आदवडे सरांचा. 24 बॉल 51 ची आवश्यकता. तत्पूर्वी जाऊया टॉस टाइम. त्यांची टीम आहे, पण सतीश पाटील संघ मालक आहेत, त्यांची टीम मैदानावरती आहे. कॅप्टन प्लीज. आणि आता टॉस करण्याकरता नितीन पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस. आज दिवसभरामध्ये आमच्या मित्राचा आवाज ऐकलेला आहे. बॅट्समन चला लवकर. बॅट्समन कुंदन एक गाणं घेऊन येत आहेत, तोपर्यंत बॅट्समन मैदानावरती यायचे. जास्त वेळ घेऊ नका.
दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं एसपी बॉयज ट्रॉफी 2025 का घमासान। बीच मैदान पर बहुत ही शानदार मुकाबला देखने का मौका मिलेगा। मनीष 11 टाइगर और रॉकी ग्रुप बी के बीच मुकाबला। नितिन रनर अप टीम है। मनीष 11 टाइगर की बात करें तो पिछले साल बहुत ही शानदार प्रदर्शन किया और ये ऐसा टूर्नामेंट है जिसमें आपको लगता है कि ऑल इंडिया के खिलाड़ी आएंगे वो चॅम्पियन बनेंगे, ऐसा नहीं। बहुत सारे अपसेट आपने इसी प्रतियोगिता में देखे हैं। नक्कीच मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं दोन्ही लोकल टीम प्रथम आणि द्वितीय टीम पारितोषिकाचे मत पाहिल्या होत्या आपण यंदाच्या वर्षामध्ये तोच पराक्रम करतील का। यावेळेस पहिल्याच बॉलवर आकाशच्या बॅटमधनं आकाशाला गवस निघाणारा उत्तुंग षटकार 6 उम्दा बल्लेबाजी करते हैं। राउंड विकेट गेंद पर टप्पा खाने के बाद उछालता जल्दी बाप लिया था, पढ़ लिया और जड़ लिया लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर। दर्शन स्टोक बेहतरीन टाइमिंग। दो बादल जब टकराते तो विस्फोट जरूर होता है। एक तरफ किशोर अनुभवी खिलाड़ी है, सामने आकाश यंग खिलाड़ी है, नौजवान है। क्या बेहतरीन स्ट्रोक था, लाजवाब टाइमिंग। स्कोर 6 रन। ओवर की बात करें तो पहले ओवर का खेल जारी है। यावेळेस चांगली गोलंदाजी आपण पाहायला मिळाली। अगदी डॉट बॉल येतोय। त्यावेळेस पहिल्या इनिंग मध्ये आकाश गोलंदाजी करत होता, किशोर त्याच्यावर प्रहार करत होता। आता तो पलटवार करण्याचा प्रयत्न आकाशही करेल। इथून धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचले 7 धावा स्कोर बोर्डवर आहेत आणि ही खरी क्रिकेटची खासियत आहे। ज्या पद्धतीने आपण बघितलं तर पलटवार करण्याची संधी मिळते। जर पहिल्या सत्रामध्ये किशोरने तुमच्यावरती हल्ला केला तर आता माझी वेळ आलेली आहे। सबका टाइम आता है। किशोर तैयार है। सामने बल्लेबाज अजय। टप्पा खाते गेंदची रही है और बतौर गेंदबाज आप ऑलराउंडर खिलाड़ी भी है और बल्लेबाजी भी बहुत बढ़िया करे। बतौर गेंदबाज आपके हाथ में गेंद है, आपके ऊपर हमला हुआ, जब एक बल्लेबाज इन्फॉर्म हुआ नॉन स्ट्राइकर इनकी तरफ चले गए। अब यहाँ 2-3 गेंदें आप अच्छी डाल के वो ओवर समाप्त कीजिए। वो एक बार प्लान होगा किशोर का इस मुकाबले में। अगदी बरोबर। नवीन फलंदाज आहे, त्याला सेट होताना थोडासा टाइम जाईल, तर तो संधी असेल किशोरकडे। परंतु अजयकडे क्षमता आहे। अजय हवाई सफर करण्याची क्षमता अजयकडे आहे। परंतु बघा आता 2 लगातार डॉट बॉल आला म्हणजे कॉन्फिडन्स आत्मविश्वास द्विगुणित होईल गोलंदाजाचा। पहले मैच में मैंने देखा था कि बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए आकाश ने रन बनाए थे, लेकिन अजय का बल्ला खामोश था। क्योंकि क्रिकेट में आपके पास टैलेंट है, हुनर है, लेकिन क्रिकेट में फॉर्म का होना बहुत जरूरी। फॉर्म आकाश के पास है, अजय फॉर्म ढूंढ रहे हैं और इसका फायदा कौन उठा रहा है? बिल्कुल इस वक्त किशोर जो है ना बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। 4 बॉलच्या अगदी समाप्ती के 6 धावा। 7 धावा स्कोर कार्डवर आहे। ते व्हाईट बॉल म्हणजे 8 धावा स्कोर कार्डवर आपण पाहू शकता। 51चा इथून पाठलाग केला तो षटक क्रमांक सध्या पहिला मार्गस्थ आहे प्रशांत सर। बिल्कुल ए वाइट बॉल का इशारा हुआ। वाइस की अगर बात हो 2 रन है, स्कोर 8 रन बगैर किसी नुकसान के। ओवर की बात करें तो ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर किशोर का। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, जोरदार अपील। गेंद इस वक्त आ रही है पॉइंट क्षेत्र में। सादिक ने कहा कि यहाँ बल्ला लगा है। अपील आपने बहुत अच्छा किया, लेकिन बल्ला लगा और उसके बाद में गेंद पॉइंट क्षेत्र में चली गई है। 1 रन लेने का और दोनों बल्लेबाजों के पास। पहले ओवर का खेल 5 गेंदों का खेल हुआ है। स्कोर 9 रन बगैर किसी नुकसान के। आकाश 6 पर खेल रहे हैं, अजय 1 पर खेल रहे हैं। जैसे कि मैं चर्चा कर रहा था नितिन, अजय जो है ना बिल्कुल अभी भी वो फॉर्म नहीं ढूंढ पा रहे हैं। बहुत ही इंपॉर्टेंट ये रन है, खास करके 1-1 रन भी बहुत इंपॉर्टेंट है। 3 गेंदों में 1 रन मतलब स्ट्राइक रेट इनका अच्छा नहीं है। शेवटचा बॉल पंच दोन्ही हात समांतर करतायत। व्हाईट बॉलचा इशारा येतोय। जेव्हा अजय गोलंदाजी बॅटिंग करते तेव्हा त्याला चांगल्या प्रकारे गोलंदाजी होते, पण समोर माहिती आहे आकाशला एखादा लूज बॉल दिला तर तो मैदानाच्या बाहेर काढेल, त्याला माहिती आहे। पण थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अतिरिक्त वेरिएशन होतोय। आइलैंड से दूर रखने की कोशिश, लेकिन इस बार बहुत बढ़िया गेंद, बहुत ही अच्छी गेंद थी। ये एक अच्छा पार्टनर, सांप और नेवली के बीच लड़ाई है। एक तरफ किशोर बहुत ही मजे में खिलाड़ी है। पहले ओवर का खेल, स्कोर 10 रन। कुंदन अगर है तो बिल्कुल वो एक बहुत ही मीठा गाना लेके आने वाले हैं। 18 गेंदों का खेल आना बाकी। 41 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। नितिन जी हमारे साथ चर्चा करने के लिए हैं। अब फिलहाल पहले ओवर में 10 रन आए हैं। एक बहुत ही जबरदस्त स्ट्रोक खेल दिया था आकाश ने। उसके बाद में जो आपके स्क्रीन पर किशोर है ना, इन्होंने कमबैक किया। बहुत बढ़िया गेंदबाजी रही है। नक्कीच मागच्या 5 बॉलचा विचार केला तर 5 बॉलमध्ये त्याने धावा खर्च केल्या फक्त 4, म्हणजे कमबॅक केलंय। आता इथून आकाशवर जबाबदारी आहे। आकाश जर चांगली बॅटिंग करतोय तर हा सामना सहज जिंकू शकतोय, परंतु क्रिकेट आहे, जर त्याला तरा नाहीये। गोलंदाज ट्रॅकवर आले गोलंदाज सुशांत एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहू शकतात। गोलंदाज ट्रॅकवर सध्या स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय अजय।
बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला, सिंगल मिळेल तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय करण पाटील, फेकी करतायत तद्वर 2 धाबा अगदी कंप्लीट केल्या जातात आणि 2 धाब्याचे स्कोर कार्डवर धावा लागल्यात. राहुल आपण पाहतात गोल ट्रॅकवर स्कोर कार्डवर धावा लागल्यात 12. राहुल बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है, डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी फिसल गए थे और मज़ा आएगा. अभी फनी मोमेंट बहुत सारे मिलने वाले हैं प्रोनिंग स्पोर्ट के लिए. स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 12 पर. पुल टॉस पर प्रहार, गेंद बाउंड्री रन के बाहर, रन मिलेंगे 4. नो बॉल का इशारा, तो आंकड़े एक बार फिर बढ़ते हुए 5 रन मिलेंगे. 5 पर रहिए. नो बॉलचा इशारा, त्यावर चौकार मिळाला. एकूण 5 धावा. आता परत पुन्हा एकदा फ्री हिटची संधी असेल. स्कोर कार्डवर धावा लागतात एकंदरीत 17-17. फ्री हिटचा बॉल असेल. इथून तुम्हाला संधी दिली आणि अजय आपल्या लय मध्ये येतोय. खराब चेंडूवर प्रहार केला, त्याच्या लय प्राप्त करण्यासाठी मदत करतोय की काय राहुल. फ्री हिटचा बॉल. हो यावेळेस पंचाकडे लाऊड अपील. फ्री हिटचा बॉल, पंचदर्शिता हा फ्री हिट आहे. विकेट कीपर दिमाग के बत्ती को नहीं जला पाया. मैदान के अंदर देखे क्या हुआ था. अभी उनको पता चला कि भाई ये फ्री हिट वाला बॉल है, इससे पहले नो बॉल था. छाता और दिमाग तभी काम करते हैं जब उसको आप खुला रखते हैं. और विकेट कीपर ने मेंटोर नहीं खाया था. अच्छा, दिमाग की बत्ती को जला के रखे. ये एक्शन रिप्ले बहुत इंटरेस्टिंग, आपको थोड़ी देर के बाद दिखाएंगे. अब एक बार फिर नो बॉल का इशारा. ये एक्शन रिप्ले सिद्धू बाबा दिखाएंगे क्योंकि वो सेलिब्रेशन था विकेट कीपर ने किया, तो बिल्कुल आपको वो दिखाएंगे. विकेट कीपर है, विकेट के पीछे ये देखिए, ये कैच बहुत बढ़िया प्रयास बिल्कुल किया गया. हाथ में गेंद आई, उसके बाद में ये देखिए, अब इनको पता चला, अंपायर बता रहे भाई ये फ्री बॉल है. और गेंद को खेल दिया ऑन साइड पर. 1 रन लेने का मौका. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. दूसरे ओवर में 19 रन बगैर किसी नुकसान के. धावसंख्या 19. 19 धावा स्कोर कार्ड वरायची. षटक क्रमांक सध्या 2 आपण पाहत आहेत. विकेट ची आवश्यकता आहे मनीष 11 टीम साठी. सध्या चांगली पार्टनरशिप बिल्ड केली जात आहे रॉकी बी संघाकडून. पुन्हा एकदा फुलटॉस आ बैल मुझे मार. इथून आला हा षटकार आणि या षटकांचे टीमची टोटल धाव पोहोचेल 25. दे घुमा के खेल दिया था, के बीचों बीच खेल रहे. बहुत ही शानदार बल्लेबाजी आकाश, और अपना क्लास दिखाते हुए. अनिल कपूर होते तो बोलते आकाश आकाश क्या बल्लेबाजी आप कर रहे हैं. एक्शन रिप्ले देखिए बा नितीन. फुललेंचा चेंडू होता, त्यावर खरपूस समाचार घेतला. आकाश आपण पाहतायत अगदी चांगली बॅटिंग करतोय. गोलंदाज कोणी ट्रॅकवर राहुल. पुन्हा एकदा हवाई फायर. आकाश ऑन फायर. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालंय. पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, तत्नंतर या मॅच मध्येही चांगली बॅटिंग करतोय. टीमला अगदी सुस्थितीमध्ये पोहोचवलोय. 31 धावा स्कोर कार्डवर. सुपर बैटिंग. टीम का नाम क्या है जिसपे स्टार्ट किया? रॉकी ग्रुप. और एक तरफ अगर देखें तो मनीष 11 की टीम में रोहिदास बनाम रॉकी. ये मुकाबला बीच मैदान पर चल रहा है. राहुल गेंदबाजी कर रहे. हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, फिलहाल गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है. 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हैं दोनों बैटर. तीसरे के लिए एक बार फिर वापस आने वाले, क्योंकि बहुत दूर चले गए थे आकाश. दूसरा ओवर प्रगति पर है और दूसरा ओवर समाप्त हुआ. स्कोर 33 रन मगर किसी नुकसान के. आकाश 20 पर खेल रहे हैं, अजय 8 पर. समीकर आपको बताएंगे जिस तरह से मुकाबला. कंपैरिजन, पहले कंपैरिजन देखते हैं. 20 पर कोई विकेट नहीं था, 33 पर कोई विकेट नहीं गई. इसका मतलब है शानदार बल्लेबाजी इस मुकाबले में रॉकी ग्रुप द्वारा. अब जाकर समीकरण आपके स्क्रीन पर. 12 गेंद में 18 रनों की जरूरत है. उसके बाद में दादा कोंडके का एक सुपरहिट गाना. ची आवश्यकता असेल. गोल्डन ट्रॅकवर आले गोलंदाज अमित.
मितने चांगली गोलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये. तशा प्रकारची गोलंदाजी करेल का, विकेट टेकर ठरेल का, कारण मॅच संपला नाहीये अजूनही. येणारे 11 बॉल बनवायचे आहेत 17 धावा. आकाश में बिल्कुल वो काले बदल अब आप देख रहे हैं और बीच मैदान पर संकट के बादल मंडराते हुए. अभी का ये ओवर बहुत महत्वपूर्ण होगा. और नितिन ये बताएंगे कि आने वाला ओवर जो है ना बहुत महत्वपूर्ण है. और जब हम परिणाम के बारे में सोचते हैं, क्या शॉट है ये, गुडगा टेकला आणि षटकार ठोकला, कडकडीत 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 षटकार. पुढील बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक जाईल का, की विकेटची चान्सेस आहेत. सुंदर अप्रतिम झेल टिपला गेलाय. आता 9 बॉल आहेत, 11ची आवश्यकता असेल. मॅच अजूनही संपला नाहीये. बॅक करावं लागेल मनीष 11 टीमला, परंतु आकाशचं कौतुक करावं लागेल. आकाशने काही जबरदस्त बॅटिंग केलंय, ती मनच जिंकवलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. करण आपण पाहत आहेत. सोशल मीडिया के लिए काम करने के लिए बहुत सारे बंदे होते हैं. जैसे कि हमारे पास एक सोशल मीडिया का बंदा है जो बहुत बढ़िया काम कर रहा है. और एक विराट से बंदा आ गया है सोशल मीडिया के लिए बहुत बड़ा काम कर रहा है. आई एम किरू, कंटेंट क्रिएटर. किरू जी आपका स्वागत है, वेलकम. और किरू के चेहरे पर मुस्कुराहट है, बहुत अच्छा लगता है. स्माइल बहुत इंपॉर्टेंट है. अमित गेंदबाजी कर रहे हैं, विकेट मिलने के बाद गेंदबाज के चेहरे पर स्माइल आ गया है. अजूनही 11ची आवश्यकता असेल. ओहो, डट बॉल. आता आत्मविश्वास वाढलाय. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजचा आत्मविश्वास आलाय, कारण सेट बॅट्समन डगआउट ला परतलाय. नवीन फलंदाज आलाय. आता संधी असेल आणखीन 1-2 डॉट बॉल हाताळण्यासाठी. जी हाँ, अगर डॉट बॉल आएंगे तो प्रेशर अपने आप बल्लेबाजों के ऊपर बढ़ने वाला है. अमित गेंदबाजी करे, बढ़िया गेंदबाजी. 4 गेंदों में केवल 7 रन खर्च किए, रुक गए. हमारी साथ से भी गले में अटके हुई है. बहुत ही रोचक मुकाबला बीच मैदान पर. अजय नौपर खेल रहे, करण ने अपना खाता नहीं खोला है. 40 रन 1 विकेट के नुकसान पर. इस बार बल्ले के बीचों बीच तो नहीं खेल पाए और विकेट कीपर का जजमेंट अच्छा नहीं था. गेंद सेटमेंट की तरफ चलेगी, 1 रन लेने का मौका. सिंगल के साथ 41 1 विकेट के नुकसान पर. क्या जबरदस्त गेंदबाजी. 7 गेंदों का खेल आना बाकी है, जीतने के लिए 10 रनों की जरूरत. 7 बॉल 10ची आवश्यकता. काय जबरदस्त गोलंदाजी केलं. इथून एखादा डॉट बॉल समीकरण बदलू शकतो, एखादा चौकार षटकार या मॅचचं समीकरण बदलू शकतोय. 7 बॉल 10ची आवश्यकता. शेवटचा बॉल. यावेळेस अजयच्या बॅटमध्ये इथे फटका फसला गेलाय की काय, पण कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. नमाज मध्ये चेंडू ठेवला होता, तद्वार सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि धावसंख्या अगदी जाऊन पोहोचलंय स्कोर कार्ड वर 43 रन. आता येणारे 6 बॉल 6 मध्ये बनवायचे आहेत 8 धावा. वाट बघून झाले, वाट लावायची वेळ आहे. 6 चेंडू 8 आणि काय वर्णू मी SP बॉईज ट्रॉफीचा थाट. 6 चेंडू 8. चा सामना 6 चेंडू 8. आता इथे या मॅच मध्ये नितीन बघा काय समीकरण आहे. हा सामना रोमहर्षक आहे, यात काय शंका नाहीये. पाऊस पडलाय, त्याचा परिणाम मग या सामन्यावरती असणार आहे. आणि अशा वेळेला बॅट्समॅनचा आणि गोलंदाजाचा कस लागेल. प्रेक्षकांना काय आहे, दर्शकों को बिल्कुल वो रोचक मुकाबला चाहिए, वो रोचक मुकाबला बीच मैदान पर. ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा. और दर्शक जो है ना बिल्कुल एक तरफा प्यार
और एक तरफा मुकाबला उनको पसंद नहीं है। यहाँ रोचक मुकाबला देखने के लिए पहली गेंद पर व्हाइट बॉल का इशारा, 6 गेंदों में 7 रनों की जरूरत है। ते बॅक बॅलन्स कमी आहे, खर्च अतिरिक्त होतोय। आता 6 बॉल 7ची आवश्यकता असेल, एक डॉट बॉल खूप महत्वाचा असेल। फुल टॉस बॉल, इथून झेल टिपण्याची संधी, क्षेत्ररक्षक झेल खाली, स्वतः कॉटन बॉलची संधी आहे। हो झेल जर टिपला असता तर नक्कीच इथून मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरला असता, परंतु जर त्याला थरा नाहीये, दोनदा बॅट केल्या जातील। टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचले 46, 5 बॉल 5ची आवश्यकता। कंपल्सरी जैसे ये आपको नहीं बोलना, शुभम जी पाते इस टूर्नामेंट के आयोजन करता नीतीश आज आराम फरमा रहे हैं, क्योंकि इससे पहले बहुत ही बढ़िया गेंदबाजी उन्होंने की थी। 5 गेंदों का खेल, 5 रनों की जरूरत है। एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस, संकट के समय में हर छोटी चीज बिल्कुल काउंट हो जाती है और आने वाली एक एक गेंद इवेंट के बराबर हो जाएगी। कप्तान अपने गेंदबाज के साथ चर्चा कर रहे हैं। किशोर जी को मैं देख रहा हूँ इस वक्त, और सबदिल जिन्हें पहले एक गेंद पर अगर देखे तो 3 रन खर्च किए हैं। 5 गेंदों का खिलाना बाकी, जीतने के लिए 3 रन, जीतने के लिए 5 रनों की जरूरत है। करण 3 पर खेल रहे, अजय 11 पर, बहुत ही महत्वपूर्ण पारी। करण ऑन स्ट्राइक, 100 का स्ट्राइक रेट है। इस वक्त स्टेटमेंट पॉइंट कवर, इस टक्कर पर खिलाड़ी तैनात। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, गेंद जाएगी बॉलर के सर के ऊपर, यहां लॉन्ग ऑफ पर गेंद है, बहुत ही खराब फील्डिंग। गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए जा रही है। लाजवाब स्ट्रोक बल्लेबाज करण के बल्ले से आया और अब जाकर यह मुकाबला समाप्त हुआ। ये शॉट देखिए, भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी में लाए पलटवार उसे हुकुम का कहते हैं। आकाश और करण ने रन बनाए हैं और एक बार फिर 51 रनों का पीछा किया है। शानदार प्रदर्शन।